राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी। ज्ञान होय मूढा, अतिमूर्ख त्या दगडा, वाचिल जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी। ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी। संत श्री नरहरिनाथ महाराजांच्या द्विशतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या या समारंभामध्ये त्रिदिवसीय प्रवचन मला माझ्या काही पूर्व प्रारब्धाने, पूर्व ऋणानुबंधाने वाट्याला आलेली आहे। ती आजपासून आपण सुरू करतो आहोत। नाथ संप्रदाय हा एक वटवृक्ष आहे। याच्या अनेक पारंब्या संपूर्ण भारतभर परंपरेच्या रूपानं पसरलेल्या आहेत आणि विचाराच्या रूपानं जगभर पसरलेल्या आहेत। त्याच्यातली आपल्या मुळाशी जिव्हाळ्याची बांधिलकी सांगणारी एक पारंबी देऊळगाव राजा या क्षेत्रामध्ये रुजली, वाढली आणि त्या परंपरेमध्ये असलेल्या नरहरिनाथ महाराजांनी आपल्या या नाथ संप्रदायाचा, आपल्यापर्यंत आलेल्या गुरुकृपेचा, गुरुप्रसादाचा सर्वांच्या कल्याणाकरता विस्तार केला। त्यांच्या अवताराला 225 वर्ष पूर्ण झाली। ज्ञानोबरांना 700 वर्ष होऊन गेली। मधल्या काळामध्ये ही नाथ परंपरा वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये रुजली। स्वतः ज्ञानेश्वर महाराज नाथ परंपरेतले, नाथ संप्रदायातले। निवृत्तीनाथ महाराजांपासून या शैव परंपरेचा वैष्णव परंपरेशी एक वेगळा संबंध आला। कृष्ण नामाचा मंत्र निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथांनी दिला आणि शैव आणि वैष्णव परंपरा या अतिशय गुण्यागोविंदानं आणि विरोधाच्या प्रसंगामध्ये एकमेकांच्या मदतनीस म्हणून काम करायला लागल्या। वास्तविक शैव परंपरा आणि वैष्णव परंपरा या परंपरा तशा कट्टर परंपरा आहेत। इतक्या कट्टर की शैवांना विष्णूचं नाव सहन होत नाही आणि वैष्णवांना भगवान शंकराचं नावसुद्धा सहन होत नाही। इतका पराकोटीचा द्वेष, अर्थात इतका पराकोटीचा द्वेष करणारे ना धड शैव असतात ना वैष्णव असतात। परंतु मी अनेक वैष्णवांची घरं अशी पाहिलेली आहेत की तिथं जमीन सारवायची म्हटली तरी उभी सारवली जाते, आडवी सारवली जात नाही। इतका द्वेष की एखादा कपडा जर फाटलेला असेल तर त्याला शिव म्हणत नाहीत, कारण शिव म्हटलं की भगवान शंकराचं नाव होतं। म्हणून कपडा फाटला तरी तिथे शिव म्हणायचं नाही, टाका टाक म्हणतात, टाका घाल म्हणतात, पण शिव म्हणत नाहीत।
अशा वातावरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराजांनी शैव आणि वैष्णव या दोन परंपरा, त्यांच्यातला द्वेषभाव दूर करून त्यांच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या प्रेमभावाच्या पार्श्वभूमीवरती त्यांचा अतिशय सुंदर समन्वय केला. आणि म्हणून ना तरी एकादेनी नाव तेची शैव का वैष्णव असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपण कोणत्या परंपरेचे आहोत याचा विचार न करता आपल्या परंपरेशी आपण अनन्यतेने राहिलं पाहिजे. आणि ती अनन्यता पाळणं म्हणजे अन्य परंपरेचा द्वेष न करणं. या अर्थानं ही परंपरा, नाथ परंपरा मोठ्या विस्तारानं महाराष्ट्रभर पसरवून टाकली. त्याच परंपरेचं एक अंग म्हणजे संत नरहरीनाथ महाराज. त्यांची परंपरा 225 वर्षांची. मी त्याबद्दल अधिक नंतर बोलीन. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या उत्तर कालामध्ये जी नाथ परंपरा महाराष्ट्रामध्ये विस्तारली, स्थिरावली, समाजोन्नयनाचं कार्य त्या परंपरेने मोठं मन लावून केलं. ज्ञानोबारायांच्या आधीपर्यंत या नाथ संप्रदायाला जे काही वाङ्मय म्हणून होतं त्याच्यातलं महत्त्वाचं वाङ्मय फक्त सिद्ध सिद्धांत पद्धती एवढंच होतं. गोरक्षनाथांचा हा सिद्ध सिद्धांत पद्धती नावाचा तात्विक ग्रंथ, तो या सगळ्या नाथ परंपरेच्या विचाराचा एक सर्वंकष आढावा म्हणून विद्वान विचारात घेत होते. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर जी नाथ परंपरा आपल्या डोळ्याला दिसते आहे, आपण त्या परंपरेचे पाईक म्हणून मिरवतो आहोत, किंवा ही परंपरा जी महाराष्ट्रामध्ये विस्तारली, विसावली, या परंपरेला सिद्ध सिद्धांत पद्धतीच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वरी हा मात्र प्रमाणभूत ग्रंथ ठरला. ज्ञानेश्वर महाराजांनंतर महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीचा गौरव न करणारा एकही संत अवताराला आला नाही. ज्ञानेश्वर महाराजांनंतर महाराष्ट्रामध्ये असा एकही संत झाला नाही की त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं नाही, ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं नाही. मग ते कोणत्याही परंपरेचे असोत, कोणत्याही संप्रदायाचे असोत. समर्थांना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करावं वाटतं, याच्यामध्ये काय अर्थ सामावलेला आहे आपण पाहून घ्या. नाथ महाराज तसे दत्त संप्रदायाचे, पण त्यांनी एका अर्थानं ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं. प्रसिद्ध वर्णन आहेत सगळीच. समर्थांनी केलं, तुकोबारायांनी केलं, कुणी केलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये असा संत झाला नाही की त्याने ज्ञानेश्वर महाराजांचं, ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं नाही. आणि जर कोणी ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर ज्ञानेश्वरीचं, ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत नसेल तर आम्ही त्याला संत म्हणत नाही. हा त्याचा दुसरा सरळ अर्थ आहे. आणि म्हणून सर्वच संतांनी आपल्याला हा आग्रह धरलेला आहे की आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, असं सगळेच संत आपल्याला सांगतात. त्याच्यातला हा जनाबाईंचा अभंग आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टीकेसी, ज्ञान होय मूढा अतिमूर्ख त्या दगडा, तारील जो कोणी वाचिल जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी. जनाबाई बोलताना या ज्ञानेश्वरीचं वर्णन करतात. अनेक अभंगांमधून ज्ञानेश्वरीचं वर्णन आलेलं आहे, आलं नाही असं नाही. ही ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे, कशी आहे, ज्ञानेश्वरीचा परिणाम जीवनावर वाचनाचा काय होतो, या संबंधामध्ये काही विचार सगळ्याच संतांनी बोलून दाखवले. ही ज्ञानेश्वरी म्हणजे संत जना माहेश्वरी असणारी ही ज्ञानेश्वरी आहे. ही ज्ञानेश्वरी जो कोणी वाचतो त्याला ज्ञान होतं, तो परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. कारण ही ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या केवळ मुखातून निर्माण झालेली गीतेवरची एक टीका एवढ्याच अर्थाने आतापर्यंत संतांनी तरी या ग्रंथाकडे पाहिलेलं नाही.
ज्ञानेश्वरीला जर आपण गीतेवरची टीका मानून तेवढ्याच मर्यादित अर्थानं बघत असू तर ज्ञानेश्वरीच्या आणि ज्ञानोबरायांच्या विचाराचा आपण आदर करत नाही असा त्याचा अर्थ होईल. ज्ञानेश्वरी ही नुसती टीका नाही आहे. ज्ञानेश्वरी हा केवळ एक विस्ताराचा ग्रंथ नाही आहे, तर स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे या ज्ञानेश्वरीतली गीता बाजूला काढून टाकली तरी ह्या ज्ञानेश्वरी हा एक स्वतंत्र ग्रंथ निर्माण. ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवीणही रंगू दावी असं आपल्या स्वतःच्याच वक्तृत्वाचं आणि स्वतःच्याच ग्रंथाचं वर्णन केलंय की गीतेवीण सुद्धा माझा ग्रंथ रंग दाखवेल. स्वतःचे रंग आहेत त्या ग्रंथाला. गीते विरहित असं स्वतंत्र अस्तित्व आहे. गीतेमध्ये अपेक्षित असणाऱ्या पण न बोललेल्याच नव्हे तर गीतेमध्ये न सांगितल्या गेलेल्या तत्वांचं सुद्धा विवरण या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतं. असा लोकविलक्षण अपूर्व असा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केला. हा ग्रंथ सामान्य नाही. एक टीका म्हणून जे इतर ग्रंथ असतात मला तुलना करायची नाही पण वैलक्षण्य दाखवायचं असल्यामुळे बोलतो. 555 ब्रह्मसूत्रावरती जगद्गुरु शंकराचार्यांचं ब्रह्मसूत्र भाष्य आहे. या भाष्यामध्ये आचार्याने सूत्रांची संगती लावून दिली. ती संगती लावत असताना अधिकरणाचं वर्गीकरण केलं. त्या वर्गीकरणातून एक एक विषय स्वतंत्र निवडून त्या विषयाबद्दल जेवढी सूत्र आपल्याला अनुषंगानं लावता येतील त्याचा समन्वय साधता येईल अशा सर्व सूत्रांचं म्हणून एक अधिकरण केलं आणि त्या अधिकरणातून त्या सर्व सूत्रांची संगती लावून देऊन परब्रह्म स्वरूपता प्राप्त करून घेणं आणि त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या गोष्टींची चर्चा करणं नितांत आवश्यक वाटलं त्या सगळ्या गोष्टींची चर्चा आचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये केली. ही गोष्ट खरी आहे कारण ब्रह्मसूत्र भाष्य ही टीका आहे. ब्रह्मसूत्र भाष्यावरती भामती ही टीका आहे. भामतीवरती कल्पतरू ही टीका आहे. कल्पतरूवरती कल्पतरू परिमल ही टीका आहे. एकावर एक एकावर एक एकावर एक अशा विस्ताराचे ग्रंथ आहेत. परंतु या सगळ्या ग्रंथामधून जे काही चिंतन केलं गेलं ते ब्रह्मसूत्रामध्ये जो विचार सांगितला गेला सूत्रामध्ये अपेक्षित असणारा विचार तेवढाच सांगितला गेला. सूत्राच्या पलीकडे जाऊन कोणीही त्या ग्रंथामध्ये भाष्य करत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज जे भाष्य करतात ते भाष्य मात्र इतर सर्व भाष्यांपेक्षा वेगळं तर आहेच आहे, पण भगवान जे गीतेमध्ये बोलतात त्या भगवंताच्या वचनाच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज काही बोलतात. याला मूल्य आहे. आणि म्हणून हा आग्रह आहे की आपण ही गीता वाचली पाहिजे. गीता नुसती वाचून कळणार नाही म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी असं जनाबाई म्हणतात. त्याचा नेमका अर्थ काय करायचा आणि ज्ञानेश्वरी आम्ही का वाचायची या संबंधात या विषयात मला बोलायचंच आहे. मी आज थोडंसं ढोबळमानानं बोलतो, प्रास्ताविक करतो थोडंसं. का वाचावी ज्ञानेश्वरी याचंही चिंतन करतो. परंतु ही ज्ञानेश्वरी वाचा बाबा. का वाचा? कारण ही ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य आहे असं समजू नका. तो एक टीका ग्रंथ आहे असं समजू नका. संतांनी ज्ञानेश्वरीचं, ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणत नाही मी, ज्ञानेश्वरीचं जे जे वर्णन केलंय त्या वर्णनाकडे आपण जर बारकाईनं बघितलं तर या ज्ञानेश्वरीला कितीतरी वेगवेगळी नावं संतांनी दिलेली आपल्याला दिसून येतात. आपल्याकडे ज्ञानेश्वरी हे जे नाव प्रसिद्ध झालं किंवा सगळीकडे पसरलं गेलं हे स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं नाव नाही आहे. हे जनाबाईंनी दिलेलं नाव आहे ज्ञानेश्वरी. ही जनाबाईंची देण आहे. म्हणून आपण आज या ग्रंथाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली म्हणून ती ज्ञानेश्वरी हे जनाबाईंनी म्हटलंय. ज्ञानोबारांनी कुठेही ज्ञानेश्वरी आहे असं विधान केलंच नाही. ही भावार्थ दीपिका आहे हे नामदेवरायांनी म्हटलंय, हे जनाबाईंनी म्हटलंय. ज्ञानेश्वर महाराज याला भावार्थ दीपिका म्हणत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथाला दिलेलं नाव तसं म्हटलं तर काहीच नाही आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथाबद्दल बोलताना असं म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले.
ज्ञानेश्वर महाराज या टीकेला ज्ञानेश्वरी म्हणत नाहीत, ज्ञानेश्वर महाराज भावार्थ दीपिका म्हणत नाहीत, ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथाला धर्म कीर्तन असं म्हणतात. नामदेवरायांनी या ज्ञानेश्वरीला दिलेली नावं जर आपण बघितली तर वेगवेगळी नावं आपल्याला दिसून येतात. ज्ञानेश्वर, आता सगळा अभंगच आपण पाहून घ्या. तेणे निगमवल्ली प्रकट केली. निगमवल्ली म्हटलंय या ग्रंथाला नामदेवरायांनी. निगमवल्ली म्हणजे काय? निगम म्हणजे वेद, वल्ली म्हणजे वेल. वेदांची ही वेल आहे. आता वेदांची वेल म्हणजे कशी मानायची या संबंधामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कल्पना करता येतील. आपण कोणत्या पद्धतीनं मानायचं ते बघा. षष्ठी तत्पुरुष समास करायचा का करायचा नाही, किंवा आणखीन काय करायचं हा प्रश्न वेगळा असेल. वेदाची वेल मानायची का वेदच वेल रूपानं प्रकट झाला म्हणून म्हणायचं हा प्रश्न वेगळा आहे. आपण त्याची संगती कशी लावू शकतो. पण नामदेवरायांनी या ग्रंथाला म्हणत असताना तेणे निगमवल्ली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, तेणे निगमवल्ली प्रकट केली. बरं, आणखीन किती सगळा अभंग हा नामदेवरायांचा बघण्यासारखा आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. अजून काय नाव दिलं? ब्रह्मानंद लहरी. नामदेवराय या ग्रंथाला नुसतं वेद निगमवल्ली म्हणत नाहीत, ब्रह्मानंद लहरी म्हणतात. प्रकट केली. हे सगळा अभंग आपण पाहून घ्या. मी त्यातल्या प्रत्येक शब्दावर आता भाष्य करत नाही. नाम ज्ञानेश्वरी म्हणतात. केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी ही निर्माण केली म्हणून ज्ञानेश्वरी झाली असं नाही. ही खरोखर ज्ञानाची ईश्वरी देवता आहे, ज्ञानेश्वरी आहे. ईश्वर या शब्दाचा अर्थ करत असताना ईश्वर, ईश्वर म्हणजे काय? ईश्वर म्हणजे देव, एवढा अर्थ अपेक्षित नाही आहे. ईश्वर शब्दाला तसा अर्थही नाही आहे. ईश्वर म्हणजे काय? ईशनशीलता ज्याच्यामध्ये आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. ईशनशीलता म्हणजे काय? नियमनशीलता. ईशन म्हणजे नियमन. प्रत्येक गोष्टीचं एक नियमन असतं. आपण हरिपाठ करतो, हरिपाठामध्ये नाचतो, नाचण्याचं एक नियमन असतं, वाजवण्याचं एक नियमन असतं. आता तुम्ही इथे बसलात, इकडे स्त्री आहेत, इकडे पुरुष आहे, हे नियमन आहे. आपण सगळेजण बसलात, मांडी घालून बसलात, नियमन आहे. कोणी पाय पसरून बसलाय, कोणी हात बांधून बसलाय, कोणी गुडघा वर करून, असं नाही आहे. हे नियमन आहे. मी इथे समोर बसलो, समोर काहीतरी ग्रंथ आहे, तो ग्रंथ बघून मला बोलावं लागतं, नियमन आहे. जसं माझ्या जीवनाचं एक नियमन असतं, जसं माझ्या जगण्याचं एक नियमन असतं, जसं मानवी जीवन व्यतीत होण्याचं एक नियमन असतं, नवे नवे माणूस म्हणून घेण्याचं एक नियमन असतं, या प्रत्येकाचं एक नियमन आहे. या प्रत्येकाला काहीतरी आधार आहे, या प्रत्येकामध्ये काहीतरी एक शिस्त आहे. असं नियमन करणारा जो कोणी आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. या जगताचं नियमन जो करतो तो ईश्वर. कुणी कुठं कधी जायचं, कोणत्या कर्माचं कुणाला काय फल मिळेल, कोण कधी काय बोलेल, कोण कसा वागेल, कोणत्या कर्माचं फल कोणतं द्यायचं, पुण्यकर्म दिसत असेल तरी दुःख द्यायचं का सुख द्यायचं, पापकर्म दिसत असेल तर सुख द्यायचं का दुःख द्यायचं, त्या कर्माचं नेमकं कोणतं फल कोणत्या कालामध्ये कुणाला कधी कुठे कसं द्यायचं हे ठरवणारा जो कोणी आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. तो ईश्वर आहे. वारा कधी सुटावा, पाण्याने कधी प्रवाही व्हावं, समुद्राने आपली मर्यादा कधी ओलांडावी, पाऊस कधी पडावा, अग्नीनं कुणाचं दहन करावं, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते वाहावी, हे आज्ञा माझ्या आज्ञेत आहे. आज्ञा म्हणजे काय? हे नियमन आहे. आज्ञा म्हणजेच नियमन. नाथ संप्रदायामध्ये आज्ञेला एक विशेष महत्व आहे. आपण अनुभवामृताचं 5 श्लोकांचं मंगलाचरण पहा. मला सांगत बसायचं नाही आज्ञा शब्दाचा अर्थ काय आहे, पण भगवान म्हणतात हे सगळं माझ्या आज्ञेने चाललं. चाले हे शरीर,
कोणाची आहे सत्ते? सत्ता म्हणजे काय? नियमन आहे. कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको, माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये, वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. हे सगळं नियमन करणारा जो आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि ईश्वरी हा शब्द वापरला जातो तो सत्तावाचक या अर्थाने. नियमन करणारी जी सत्ता आहे तिला ईश्वरी असं म्हणतात. ज्ञानाचं नियमन करणारी अशी जी सत्ता आहे तिला ज्ञानेश्वरी असं म्हणतात. माणूस ज्ञानाकरता प्रयत्न करतो, परंतु प्रत्येकाला प्रयत्नाने ज्ञान होतच असं नाही. ज्ञानाला नुसते प्रयत्न चालत नाही. ज्ञान प्राप्त होण्याकरता प्रयत्नाच्या जोडीला एका कृपेची आवश्यकता असते. मग ती परमात्म कृपा असेल, ती गुरुकृपा असेल, ती अंतःकरण कृपा असेल, ती ग्रंथ कृपा असेल, काहीतरी असेल, पण या कृपांशिवाय आपल्याला ब्रह्मज्ञान होणार नाही. कुणाला ज्ञान द्यावं ज्ञानेश्वरीनं ठरवायचं. म्हणून जनाबाईंनी हे दोन शब्द वापरलेत. अरे कुणालाही, अरे त्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या मनात येईल त्याला ज्ञानेश्वरी ज्ञान दे. कुणाला देईल? ज्ञान होय मूढा, मूर्खाला सुद्धा ज्ञान देईल. आणि स्वतः शहाणा म्हणणाऱ्याला एक ओवी सुद्धा कळू देणार नाही जर ज्ञानेश्वरीच्या मनात आलं तर. स्वतःला शहाणा समजणारा कितीही या ज्ञानेश्वरीमध्ये बुडून जाऊ देत, तो ज्ञानोबारायांच्या एका ओवीचाही अर्थ लावू शकणार नाही. का? ज्ञानेश्वरीच्या मनात नाही म्हणून. आणि कोणी मूर्ख असेल, अतिमूर्ख त्या दगडाचा असेल, पण त्या दगडाने जर ज्ञानेश्वरीने ठरवलं या दगडाने आपल्याला मदत केली म्हणून या दगडाला ज्ञान द्यायचं झालं तर खांबाचं सुद्धा मंदिर उभं करून देते ज्ञानेश्वरी. अतिमूर्ख त्या दगडाचं सुद्धा मंदिर उभं करून देईल ज्ञानेश्वरी. का बाबा? आपल्याला टेकायला मदत केली यांनी. जिच्या मुखातून आपण बाहेर पडलो त्या माऊलींना जरा आराम दिला या खांबाने. मग ज्ञानेश्वरीने विचार केला, चला खांबाच्या कानावर पडली ना आपण हिला प्राप्त होऊन जाऊ, खांबाचं सुद्धा मंदिर करून देईल. अतिमूर्ख असणाऱ्या दगडाला सुद्धा ही ज्ञानेश्वरी ज्ञान देऊ शकते. आणि एखादा विद्वान जर म्हणेल मला ज्ञानेश्वरी कळली, तर डोळे झाकून समजा त्याला काही कळलं नाही, त्याला काही कळत नाही. केनोपनिषदाच्या सुरुवातीला हा मंत्र आला. ज्याला वाटतं मला कळलं त्याला काही कळलेलं नसतं, आणि जो म्हणतो मला काही कळत नाही हो त्याला बहुतेक सगळं कळलेलं असतं. आणि या पार्श्वभूमीवर एरवी तरी मी मूर्ख या ओवीला जास्त महत्व आहे. ऐका, माणसं म्हणतात नाही नाही आम्ही वाचली ना, एकदा ज्ञानेश्वरी वाचली, माहिती आम्हाला एकदा वाचून. अरे इथं पारायण करून आयुष्य संपत चालली लोकांची, तरी ज्ञानेश्वरीतला ओम नमोजी अध्यामधला ओम सुद्धा कळत नाही. माणसाला वाटतं एकदा ज्ञानेश्वरी वाचली, कळाली आपल्याला काय त्याच्यामध्ये. मी तर गमतीनं सांगत असतो, एका ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये माणसाला वाटतं महाराष्ट्रात ज्ञानोबारानंतर मीच आहे आता. एकाच पारायणात, जास्त वाचायची गरज नाही. एक पारायण झालं की त्या बरं तेही पारायण काही फार लक्ष ठेवून केलेलं नाही. कोण येतो, कोण जातो, कोण चिकू ठेवतो, कोण खडीसाखर ठेवतो, कोण काय ठेवतो, कोण काय ठेवतो, हे बघत बघत केलेल्या पारायणानं ज्ञानोबारानंतर मीच. मध्ये नाथ महाराज नको, तुकोबाराय नको, निळोबाराय नको, नामदेव कोणी नको, ज्ञानोबाराय त्यांच्या मांडीला मांडी लावून मीच. नाही चालत, नाही चालत. ही ज्ञानेश्वरी तशा अर्थाने सोपी नाही. ही ज्ञानेश्वरी तशा अर्थाने सहज नाही आहे. भले ती गीता कळावी म्हणून केलेली असेल, ज्याला खरंच गीता कळून घ्यायची आहे त्याच्याकरता ती सोपी असेल. म्हणून मला गंमत वाटते ज्ञानेश्वरीची. ज्याला गीतेवरची टीका म्हणून वाचायची आहे त्याच्याकरता ज्ञानेश्वरी सोपी आहे, पण ज्याला ज्ञानेश्वरी वाचायची आहे त्याला ज्ञानेश्वरी सोपी नाही. त्याला सोपी नाही ज्ञानेश्वरी. लोक म्हणतात अहो टीका ग्रंथ आहे, तोही जर अवघड असेल तर मग कशा करता वाचायची, कशा करता वाचायची. त्या आता हे सांगू नये प्रवचनामध्ये, पण सांगतो एक विषय आला मग. ते
आम्ही जेव्हा गुरुजींजवळ अद्वैत सिद्धी सोडवत होतो, पंचमिथ्यात्वाचा विचार चालू होता, त्यावेळेला काही काही अडायचं, काही काही पंक्ती अडायच्या अद्वैत सिद्धीमधल्या. त्याच्यावर एक विठ्ठलेशी नावाची टीका आहे, ती टीका बघून, एक दोन टीका बघून सोडवण्याचा प्रयत्न आमचा चालू होता. त्यावेळेला आम्हाला असं कळलं की अद्वैत सिद्धीच्या काही भागावरती एक मराठी भाषांतर उपलब्ध आहे, अद्वैत सिद्धी आविष्कार नावाचं. प्राज्ञ पाठशाळेचे वाईच्या एक केवलानंद सरस्वती म्हणून फार मोठे विद्वान होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये. वाईच्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये होते ते केवलानंद सरस्वती, त्यांचा खूप विद्वान, खूप विद्वान. वेदांत विचारामध्ये अप्रतिहत गती होती त्यांना. त्यांनी अद्वैत सिद्धी आविष्कार नावाचं एक भाष्य मराठीमध्ये केलंय. जेव्हा आम्ही ते भाष्य घेऊन बसलो पंक्ती सोडवण्याकरता, तेव्हा आमच्या गुरुजींनी सांगितलं, अरे हे मराठी आहे पण इतकं अवघड आहे की याच्यापेक्षा मूळ अद्वैत सिद्धी सोपी वाटते. बऱ्याच वेळेला असं होतं, ग्रंथ सोडवण्याकरता म्हणून आपण जेव्हा टीकेचा आधार घेतो, त्यावेळेला ती टीका आपल्याला मूळ ग्रंथापेक्षा जर अवघड वाटत असेल तर त्या टीकेचा तसा उपयोग होत नाही. मग ज्ञानेश्वरी तर गीता सोपी करून सांगण्याकरता ज्ञानोबारायांनी सांगितली, आणि मग तीच अवघड असेल तर, म्हणून मी आपल्याला म्हटलं की गीतेवरचं भाष्य म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरी बघणार असाल तर त्याच्या एवढा सोपा ग्रंथ नाही. पण स्वतंत्र ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जर तुम्ही अभ्यासणार असाल तर त्याच्या एवढा अवघड ग्रंथही दुसरा कोणी नाही. ज्ञानेश्वरी लोकविलक्षण ग्रंथ आहे. म्हणून मी आपल्याला मगाशी म्हणालो की मला तुलना करायची नाही, पण वैलक्षण्य सांगायचं. आणि हे वैलक्षण्य जर सांगायचं असेल तर ज्ञानेश्वरीच्या इतर, गीतेवरच्या इतर ज्या टीका आहेत त्या आपण पहा, आणि ज्ञानेश्वरी ही टीका आपण पहा. मला कुणालाही कमी दाखवायचं नाही. मी जगद्गुरु शंकराचार्यांना सुद्धा बाजूला करतोय ज्ञानेश्वरी समोर. आचार्यांचं सुद्धा गीता भाष्य आपण पहा. मला काही आचार्यांबद्दल द्वेष नाही, काही नाही. अरे त्यांच्या चरणी तर समर्पित आहे आपलं जीवन. स्वतः ज्ञानोबाराय आचार्यांना विचारून जातो असं म्हणतात. आपल्याला त्यांच्याबद्दल अनादर दाखवण्याचा कोणताही अधिकार नाही, कसाच नाही. परंतु आचार्यांचं गीता भाष्य आणि ज्ञानेश्वर महाराजांची टीका, याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही गीता भाष्यापेक्षाही सरस आहे. जरा क्षमा मागून बोलतो आचार्यांची, थोडी सरस आहे. काय असतं, मी थोडं त्याचा एक युक्तिवाद करून बोलतो, युक्तिवादानं बोलतो, थोडंसं पटतंय का बघा. एखादा ग्रंथ जेव्हा एखादा वक्ता निर्माण करतो आणि त्या ग्रंथावर स्वतः बोलतो, आणि कुणीतरी एक श्रोता तो सांगितलेला ग्रंथ ऐकतो, बरोबर. मला प्रश्न असा साधा विचारायचा आहे की तो ग्रंथ वक्त्याला कळालेला असतो का श्रोत्याला? ग्रंथ वक्ता बोलतो, श्रोता ऐकतो. ग्रंथ वक्त्याला कळालेला असतो का श्रोत्याला? कुणाला कळालेला असतो? वक्त्याला. वक्त्याला, कारण तो बोलणारा आहे ना. वक्ता बोलणारा असल्यामुळे वक्त्याला तो ग्रंथ कळतो. श्रोत्याला तेवढ्या प्रमाणामध्ये तो कळत नाही. वक्त्याचे सगळेच भाव श्रोता प्राप्त करून घेऊ शकत नाही. वक्ता ज्या भूमिकेवरून बोलतो त्या भूमिकेवर कदाचित श्रोता जाऊही शकणार नाही. त्यामुळे ग्रंथ प्रकट करणारा वक्ता आणि ग्रंथ श्रवण करणारा श्रोता याच्यामध्ये वक्त्याला ग्रंथ जास्त चांगला कळालेला असतो, आणि आपल्याला जे कळालेलं आहे तो श्रोत्यांपर्यंत जसं जमेल तसं पोचवत असतो, आणि श्रोता जे ऐकतो त्याच्यातलं जसं जमेल तसं तो ग्रहण करत असतो. झालं. आता मला काय म्हणायचं ऐका. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही गीता भाष्यापेक्षा सरस आहे असं मी म्हणतो. याचं कारण जगद्गुरु शंकराचार्य हे भगवान शंकराचे अवतार आहे, आणि ज्ञानेश्वर महाराज हे भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहे, बरोबर आहे. ज्ञानेश्वर महाराज भगवान श्रीकृष्णाचे अवतार, आणि भगवान शंकराचार्य हे भगवान शंकराचे अवतार. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृतम वंदे भगवंतौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेती मूर्तिभेद विभागिने वगैरे आपण वेदांताच्या आपल्या वैदिक मंगलाचरणामध्ये म्हणतो. शंकराचार्य म्हणजे भगवान शंकराचाच अवतार आहे.
गीता बोलणारे भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शंकर हे गीता ऐकणारे आहेत, ऐकणारे, बोलणारे नाही आहेत, गीता ऐकणारे आहेत. आणि हरू म्हणे नेणी जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व, असं म्हणून पार्वती मातेला या गीतेचं वैलक्षण्य आणि गीतेचं महत्व भगवान शंकरांनी सांगितलं. आता गंमत काय झाली, भगवान शंकरा हे श्रोते आणि भगवान शंकराचा अवतार म्हणजे शंकराचार्य श्रोत्यांच्या रूपात, आणि भगवान श्रीकृष्ण हे वक्ते आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज वक्त्याच्या रूपात. मग आचार्यांना जास्त का भगवान ज्ञानोबरायांना जास्त? कुणाला जास्त? वक्त्याला कळतं का श्रोत्याला कळतं? वक्त्याला जर कळत असेल तर ज्ञानेश्वर महाराज ज्या तन्मयतेने आणि ज्या परिपक्व आचार्यांच्या बोलण्यामध्ये परिपक्वता आणि तन्मयता नाही असं मला मुळीच म्हणायचं नाही. आपण विपर्यास करू नका कृपा करून या विधानाचा. पण मला सांगण्यामधला जो फरक जाणवतो त्याच्यामध्ये मला आठवतं स्वामी वरदानंद भारती म्हणजे पूर्वाश्रमीचे अनंत महाराज आठवले. स्वामी वरदानंद भारतीने एका ठिकाणी असं लिहिलंय, ते असं म्हणतात की जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्ञानेश्वरी जर वाचली असती तर आचार्य म्हणाले असते, अरे मला हेच म्हणायचं होतं पण मी वेगळं बोलून बसलो, आता माझं भाष्य कोणी वाचू नका, हेच वाचा. असं स्वामीजींनी म्हटलं होतं, स्वामी वरदानंद भारतीने. काय विलक्षण वाक्य आहे. त्याच्यातली काय त्याच्यातली तीव्रता आहे हे जर आपल्या लक्षात आलं असेल तर आपल्याला ते जाणवेल पटकन. आचार्य सुद्धा म्हणतील की मलाही हेच म्हणायचं होतं, असंच म्हणायचं होतं, पण मी असं बोलू शकलो नाही म्हणून माझं भाष्य कुणी वाचू नका, सगळे हेच वाचा. आता संस्कृत आणि हिंदी भाषिकांचं दुर्दैव आहे की त्यांना मराठी येत नाही. भारतीय ज्ञानाची परंपरा थोर आहे. आम्ही असं वाचलंय की कालिदासाचं वाङ्मय वाचून गटे नाचला होता म्हणे. जर्मन कुणी कवी तत्वज्ञ तो कालिदासाचं वाङ्मय वाचून ते कालिदासाचं वाङ्मय डोक्यावर घेऊन नाचला तो गटे. जर्मन साहित्यकार आहे तो. भारतात आला आणि कालिदासाचं वाङ्मय अभ्यासता यावं याच्याकरता संस्कृत शिकला. तो गटे जर्मन तो भारतात आला आणि संस्कृत शिकला. परदेशी सुद्धा संस्कृत शिकतात. आणि संस्कृत शिकून त्यांनी कालिदासाच्या वाङ्मयाचा अभ्यास केला आणि त्या वाङ्मयानं इतका 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 प्रभावित झाला की ते वाङ्मय डोक्यावर घेऊन नाचला गटे. परंतु मला तरी तो दुर्दैवी वाटतो की त्याला कालिदास वाचता आले पण त्याला ज्ञानेश्वरी नाही वाचता आली. मी आपल्याला सांगू, जर गटेने ज्ञानेश्वरीन गाथा वाचला असताना तो डोक्यावर घेऊन नाचला नसता, आयुष्यभर साष्टांग दंडवत घालून पडून राहिला असता. ज्ञानोबराय तुकोबारायांसमोर सामर्थ्य आहे वाङ्मयाचं. वाङ्मयाची परिपक्वता आहे, वाङ्मयाची उंची आहे, वाङ्मयाची व्यापकता आहे. सामान्य वाङ्मय नाही ज्ञानेश्वरी म्हणजे. केवळ मराठी सारस्वताचा एक दागिना म्हणून साहित्यकार ज्ञानेश्वरीकडे पाहतात. बिचाऱ्यांचं दुर्दैव आहे. मी थोडं असं म्हणतो की असे अनेक अलंकार आमचं मराठी सारस्वत अंगावर मिरवतो. अनेक दागिनेत, अनेक दागिनेत. हा सरस्वतीचा जो मराठी अवतार आहे या मराठी सारस्वताला अनेक दागिनेत. ज्ञानेश्वरी हा त्यापैकी एक दागिना नाही. ज्ञानेश्वरी मराठी सारस्वताचं मंगळसूत्र आहे. हे लक्षात ठेवा. मराठी सारस्वताचं मंगळसूत्र आहे ज्ञानेश्वरी. तेवढं काढून आता त्या सरस्वतीला फिर म्हणाव, कोणी किंमत देणार नाही. अरे मंगळसूत्र आहे सरस्वतीच्या गळ्यातलं. ही ज्ञानेश्वरी म्हणजे काय सामान्य गोष्ट वाटते आपल्याला. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, आपण म्हणतो. एकाने आम्हाला असं सांगितलं होतं, आम्ही सहज ज्ञानेश्वरीची त्याने महाराज ज्ञानेश्वरी म्हणजे तीच नाव तुकोबारायांनी सांगितलेली. हे मराठी माणसाचं ज्ञान आहे. ज्ञानेश्वरी या नावावरून सुद्धा बिचाऱ्याला काही कल्पना करता आली नसेल.
आणि यांच्याकरताच हे जनाबाईंनी म्हणून ठेवलंय, ज्ञान होय मूढा अतिमूर्ख त्या दगडा, त्याला सुद्धा ज्ञानेश्वरी कृपा करेल बा. ज्ञानेश्वरी ही विलक्षण टीका आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, मला आचार्य आणि ज्ञानोबाराय यांची तुलना करायची नाही. जे ज्ञानोबाराय भाष्यकारा ते वाटपुसतू म्हणतात, त्यांच्यामध्ये तुलना होणार नाही. कालामध्ये खूप भेद आहे. आचार्यांचा काल खूप आधीचा आहे, 1001 वर्षाचं 1200 वर्षाचं अंतर आहे, 1000 वर्षाचं अंतर आहे. काय आपण कोणता काल आचार्यांचा मानू? 8वं शतक जर मानलं तर 12वं शतक ज्ञानोबारायांचं 13वं असं म्हणून 500 वर्षाचं अंतर माना, फरक पडत नाही मला. परंतु तसाही जरी विचार केला तरी सुद्धा मला ती 500 वर्षात जे 2 महात्मे अवताराला आले त्यांची तुलना करायची नाही. पण वाङ्मयाची मला फक्त ज्ञानेश्वरीचं वैलक्षण्य कळावं, विलक्षणत्व कळावं, एवढ्याकरता मला बोलायचं. ही ज्ञानेश्वरी वाचा, ही ज्ञानेश्वरी वाचा. का वाचा? सगळे संत आम्हाला सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी. म्हणून मी जो मुद्दा सुरू केला होता तो आधी संपवतो. नामदेवराय हिला ज्ञानेश्वरी म्हणतात, जनाबाई हिला ज्ञानेश्वरी म्हणतात. भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, तेहे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ज्ञानदेव मंगळमुनी सेवा करी दासी जनी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, दोन्ही ठिकाणी ज्ञानेश्वरी. नामदेवरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरी शब्द वापरला. ज्ञानाचं नियमन करणारी ती ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारायांनी सांगितली म्हणून ज्ञानेश्वरी, ज्ञानोबारायांच्या मुखातून आली म्हणून ज्ञानेश्वरी. ज्ञानाचं नियमन करणारी, ज्ञानावर सत्ता गाजवणारी ज्ञानेश्वरी. म्हणून कुणाला ज्ञान द्यायचं? अरे विद्वानाला होईल न होईल, पण मूर्ख दगडाला सुद्धा ज्ञान देण्याचं सामर्थ्य, तिची इच्छा आहे, सत्ता आहे ज्ञानावरती. कुणालाही देऊ शकते ज्ञानेश्वरी ज्ञान. मी विस्तार करत नाही त्याचा, कुणाला ज्ञान झालं कुणाला झालं नाही, कसं झालं काय झालं याची चर्चा करण्याचं कारण नाही आहे. अतिमूर्ख त्या दगडा म्हणजे प्रत्येक दगडाचं नाव घेतलंच पाहिजे असं बंधनही नाही. म्हटलंय ना जनाबाईंनी पुष्कळ आहे. आपण विचार करा, नामदेवरायांनी याला ब्रह्मानंद लहरी म्हटलंय, निगमवल्ली म्हटलंय, वेगवेगळी नावं आहेत. त्या सगळ्या नावांची चर्चाही मी करणार नाही या 2-3 दिवसामध्ये. निगमाची वेल आहे, ब्रह्मानंदाचा एक तरंग आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. आता विचार करा ना, हे बोलण्यामध्ये नामदेवरायांचं तरी काय कौतुक आहे बघा ना. ज्ञानोबारायांच्या या ज्ञानेश्वरीला आपण मराठी सारस्वताचं मंगळसूत्र म्हणतो आहोत. त्या ज्ञानेश्वरीला नामदेवरायांनी ब्रह्मानंदाची एक लहर, एक तरंग म्हटलंय. मग आता सांगा की ज्ञानेश्वरी म्हणजे जर ब्रह्मानंदाचा एक तरंग असेल तर ज्ञानोबाराय काय असतील? एक कैमुत्तिक न्यायानं विचार केला तर ज्ञानोबाराय काय असतील? सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्रांनी ज्ञानोबारायांना आई म्हणावं, अजून काय पाहिजे महाराज? तसा वेद कुणालाही आई म्हणायला जात नाही. कुणाचंही कौतुक करणं हा वेदाचा स्वभाव नाही आहे. पण म्हणती ज्ञानाबाई आई. या अर्थानं आपण ज्ञानेश्वरी या शब्दाचा अर्थ पहा. स्वतः ज्ञानोबारायांनी मात्र ज्ञानेश्वरीच्या संबंधामध्ये उच्चारलेला जो शब्द आहे तो आहे धर्म कीर्तन. ज्ञानोबाराय म्हणतात हे धर्माचं कीर्तन आहे. या 9000 ओव्या म्हणजे काय? या धर्माचं कीर्तन आहे. कुणाचा धर्म? अर्जुनाचा धर्म, भगवान श्रीकृष्णाचा धर्म, श्रोत्याचा धर्म, वक्त्याचा धर्म, साधकाचा धर्म, सिद्धाचा धर्म. कशाचं कीर्तन आहे? सगळ्यांचंच कीर्तन आहे. ज्ञानेश्वरी साधकाचाही धर्म सांगते, सिद्धाचाही धर्म सांगते. ज्ञानेश्वरी वक्त्याचा धर्म सांगते, श्रोत्याचा धर्म सांगते. ज्ञानोबाराय भगवंताचा धर्म ज्ञानेश्वरी सांगते, अर्जुनाचा धर्म सांगते. अर्जुनाच्या निमित्तानं क्षत्रियाचा धर्म सांगते. क्षत्रियत्वाच्या सापेक्षत्वानं अन्य आश्रमांचा, अन्य वर्णांचा धर्म सांगते.
कुणाचा धर्म ज्ञानेश्वरी सांगत नाही. ज्ञानोबा तिला धर्म कीर्तन असं म्हणतात. हे ढोबळमानाचं वर्णन झालं. पण धर्म कीर्तन म्हणजे धर्माचं कीर्तन. पुन्हा षष्ठी तत्पुरुष समास जर आपण केला तर धर्माचं कीर्तन जर ज्ञानेश्वरीला म्हणायचं असेल तर धर्म म्हणजे काय की ज्याचं कीर्तन ज्ञानेश्वरी करते. कीर्तन म्हणजे काय त्याचा विचार नंतर. धर्म शब्दाचा अर्थ काय होतो? धर्म शब्द धारण करणे या अर्थाने वापरला जातो. धारण करणे, त्याला जो जो धारण केला जातो त्याला त्याला धर्म म्हणतात. चला मी दोन अर्थानं बोलतो. ध्रुव हा धातू आहे, त्याच्यामध्ये धारण करणे हा अर्थ आहे त्याचा. धारणात धर्म मित्याहुर धर्म धारयते प्रजा यस्यात धारण संयुक्त असं धर्म इत्यभिधीयते. व्यास महर्षींनी महाभारतामध्ये धर्माची व्याख्या केली ती ही आहे. यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्म, अशी एक धर्माची व्याख्या आपल्याला दिसते. मीमांसेमध्ये आपण गेलो तर जैमिनींनी केलेली धर्माची व्याख्या वेगळी आहे. चोदना लक्षणो अर्थो धर्म. तिथं धर्म शब्द हा कर्माच्या संबंधानं कर्मसंबंधानं वापरला गेला. चर्चा करण्याचे कारण नाही विशेष. अभ्युदय आणि निश्रेयस सांगणारा ग्रंथ विचार म्हणजे धर्म. अभ्युदयाची आणि निश्रेयसाची सिद्धी जो करून देतो त्याला धर्म असं म्हणतात. व्यास महर्षींनी सांगितलं धारणात धर्मम इति आहुहु. जो धारण करतो त्याला धर्म असं म्हणतात. धर्म धारयते प्रजा, धर्म प्रजेला धारण करतो. यस्या धारण संयुक्त स धर्म इत्यभिधीयते. ध्रुव या धातूवरून आपल्याला अनेक व्याख्या करता येतील. त्याची व्युत्पत्ती आपण पहा. धर्म शब्दाची काय सांगता येते? धरती लोकान ध्रियते पुण्यात्मभी इति वा धर्म, अशी एक धर्म शब्दाची व्युत्पत्ती सांगता येते आपल्या. धरती लोकान पण ध्रियते पुण्यात्मभी. पुण्यात्मभी ध्रियते लोकान धरती, या दोन्ही अर्थाने धर्म शब्द आपण पहा काय सांगतो आपल्याला. जो लोकांना धारण करतो आणि पुण्यवानांकडून धारण केला जातो त्याला धर्म असं म्हणतात. मी एक वाक्य बोलतो जरा या सगळ्याच किचकट प्रश्नावर किंवा विचारावर. काय धर्मावर बोलणं फार सोपं आहे पण धर्मावर बोलण्याचे परिणाम चांगले नाहीत सध्या, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्याची चर्चाही करायची नाही, त्या जास्त किचकट विषयात आपल्याला जायचंही नाही. पण एक वाक्य बोलतो आणि या विषयातून पुढे निघतो. धरती लोकान ध्रियते पुण्यात्मभी, लोकान धरती पुण्यात्मभी ध्रियते स धर्म, अशी जर व्युत्पत्ती सांगायची झाली तर मी एक वाक्य फक्त बोलतो. आपण धर्माच्या आधाराने जगतो आणि धर्म ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या आधाराने जगतो. पुण्यात्मभी ध्रियते, पुण्यवान लोक ज्याला धारण करतात त्याला धर्म म्हणतात आणि जो लोकांना धारण करतो त्याला धर्म म्हणतात. आपण धर्माच्या आधाराने जगतो. आपलं सगळं जगणं धर्माच्या आधाराने, पण धर्माचं जगणं हे मात्र ज्ञानोबारायांच्या आधाराने, हे मात्र तुकोबारायांच्या आधाराने आहे, हे मात्र नामदेवराय गोरोबा काकांच्या आधाराने चालू आहे. धर्माला स्वतःची सत्ता नाही. ज्ञानोबाराय आपल्या जीवनात जो जे कर्म करतील तो धर्म, तुकोबाराय जो पाळतील तो धर्म. तुकोबाराय धर्म पाळत नाहीत. मी तर अनेक वेळेला हे सांगत आलो. तुकोबाराय धर्मानं जगतात असा आपला गैरसमज आहे. तुकोबाराय कधी धर्माचं पालन करत नाही, तर मी अनेक वेळेला हे सांगत आलो आणि लोकांचे आक्षेपही आहे त्याच्यावर. येऊ द्या, पण मी खरं बोलतो. तुकोबाराय कधीही धर्माच्या मार्गाने गेलेले नाहीत. कोणते संत धर्माच्या मार्गाने गेले मला सांगा उदाहरण एखादं. ज्ञानोबाराय धर्म मार्गाने गेले, तुकोबाराय कधीही धर्म पाळत नाहीत, ज्ञानोबाराय कधीही धर्म पाळत नाहीत. तुकोबाराय धर्मानं कधीही वागत नाहीत आणि संत कधी धर्मानं वागत नाहीत. ज्ञानोबाराय धर्मानं वागतात का? नाही, ज्ञानोबाराय कधीही धर्मानं वागत नाहीत. ज्ञानोबाराय जे वागतात तो धर्म असतो. त्यांनी धर्माच्या मागे जायचं नाही, ते जे वागतात तो धर्म ठरतो. त्यांच्या आधारानं धर्म जगतो, पण आपल्याला मात्र धर्माच्या आधारानं जगावं लागतं. धरती लोकान हा जसा अर्थ धर्माचा होतो तसा ध्रियते पुण्यात्मभी हा सुद्धा धर्माचाच अर्थ आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय या ग्रंथाला धर्म कीर्तन म्हणतात. लोकांना धारण करणारा जो धर्म आहे त्याचं कीर्तन आम्ही करतो, म्हणजे लोकांचं कल्याण करून देतो.
आणि पुण्यवानांकडून धारण केलेला जो धर्म आहे त्या धर्माचं आम्ही वर्णन कीर्तन करतो. म्हणजे काय, एका अर्थानं जगताच्या समोर या पुण्यवानांचं चरित्रच आम्ही मांडत असतो. कीर्तन शब्द कोणत्या अर्थाने आपण विचार करा. सततम कीर्तयंतो माम आहे का नाही गीतेमध्ये, यतंतश्च दृढव्रताः नमस्यंत आहे की पुष्कळ ठिकाणी. कीर्तन शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा. आपण जे आता संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन करतो, ही वारकरी संप्रदायाने कीर्तनाची केलेली व्याख्या आहे. कीर्तन या शब्दाला जो अर्थ दिला तो वारकरी संप्रदायाने या अर्थाने दिला की टाळकरी उभे असतात, कुणीतरी कीर्तनकार असतो, तो एक अभंग घेतो, त्या अभंगाचं विवरण करतो, याला आपण कीर्तन म्हणतो. हे वारकरी संप्रदायाने निश्चित केलेला अर्थ. पण संप्रदायाने हा अर्थ निश्चित करण्यापूर्वी कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे भजन. सततम कीर्तयंतो माम काय, भजन या अर्थाने कीर्तन शब्द आहे. भजन शब्द भज सेवायाम या धातुपाठाने चालतो. भजन म्हणजे सेवा, कीर्तन म्हणजे सेवा. ज्ञानोबारायांची नम्रतेची भूमिका जर बघितली तर लोकांना धारण करणाऱ्या धर्माची आम्ही करतो ती ही सेवा आहे. धर्माला ज्यांनी धारण केलेला आहे त्या पुण्यवानांची ही केलेली सेवा आहे असं ज्ञानोबराय म्हणतात. म्हणजे काय झालं, सरळ आहे, निवृत्तीनाथ महाराज श्रोत्यांमध्ये जर ज्ञानोबारायांना दिसत असतील तर ज्ञानोबाराय नम्रतेची भूमिका घेऊन श्रोता या शब्दाचा अर्थ निवृत्तीनाथ महाराज करणार की नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. कोणता श्रोता महेशाची मूर्ती हो? समोर निवृत्तीनाथ महाराज आहेत, महेशाची मूर्ती. समोर सोपान काका आहेत, मुक्ताबाई आहेत, सच्चिदानंद बाबा, हे महेशाची मूर्ती म्हणण्याच्या बरोबर ज्ञानोबारांच्या काळातले श्रोते अलौकिक आहेत, प्रश्न त्याचा नाहीच आहे. पण हे सकल श्रोत्यांना संबोधून ज्ञानोबारांनी उच्चारलं असेल का? तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तेने तुम्हा माने एवढा होईन मी, असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना उद्देशून म्हणतात तेव्हा तुम्ही संत म्हणजे कोण? निवृत्तीनाथ महाराजच अभिप्रेत अर्थ आहे की नाही त्याच्यामध्ये. मग निवृत्तीनाथ महाराज जर श्रोत्यांमध्ये बसलेले असतील तर धर्म कीर्तन याच्यातल्या धर्म शब्दाचा अर्थ जे धर्माला धारण करतात असे जे निवृत्तीनाथ महाराज आहेत त्या निवृत्तीनाथ महाराजांचं केलेलं भजन म्हणजे माझी ज्ञानेश्वरी. धर्म कीर्तन या शब्दाला इतका अर्थ देता येईल आपल्याला. आपण विचार करून पहा, धर्म कीर्तन शब्दाला इतका अर्थ देता येईल. ज्ञानोबारायांनी या ज्ञानेश्वरीच्या संबंधामध्ये जो शब्द उच्चारला त्या संबंधामध्ये मी बोलतो. ज्ञानोबाराय तरी ज्ञानेश्वरीच्या संबंधानं पुन्हा पुन्हा हे सांगतच आलेत की बाबा हे सगळं काही माझं चाललेलं नाही, हे निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेचं महत्व आहे. नाही नाही असं कसं होईल, चालू द्या. म्हणजे तुम्ही चालल्याशिवाय आम्ही कसे चालू द्या. या संध्या या बसा. धर्म कीर्तन शब्दाचा आम्ही विचार करत होतो आणि कीर्तनाचा विचार करताना कीर्तनकारांनी यावं हा एक योगायोग आहे, काही औचित्य आहे. त्यामुळे आता मला वेगळं कीर्तन करायचं कारण नाही. ज्ञानेश्वरी या शब्दाचा अर्थ काय? ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी हा शब्द न वापरता या ग्रंथाला धर्म कीर्तन असा शब्द वापरला. आणि धर्म कीर्तन या शब्दाचा अर्थ करताना धर्म याच्यातले 2 अर्थ आपण महत्त्वाचे पाहिले. अभ्युदय निश्रेयस सिद्धीस धर्म या व्याख्येने आपल्याला जाता येईल. चोदना लक्षणो अर्थो धर्म या व्याख्येने आपल्याला मीमांसेच्या अर्थाने जाता येईल. पण कर्माचं कुठं कीर्तन असतं का? कीर्तन त्याचं असतं जे शाश्वत आहे.
कीर्तन त्याचं असतं जे नित्य आहे, कीर्तन त्याचं असतं जे आनंद स्वरूप आहे. कशाचंही कीर्तन नसतं, कर्माचं कीर्तन नसतं कधी. का? कारण कर्म केलं की कर्म संपून जातं. कर्माचं अपूर्व निर्माण होतं, फल निर्माण होतं, पण फल सुद्धा कालांतराने निवृत्त होतं. ते कर्म जेव्हा ते फल ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये प्रारब्ध रूपानं उदयाला येईल आणि प्रारब्धाचा भोग कर्त्याला मिळेल, त्यावेळेला फल सुद्धा संपून जाईल, दुसरं काही राहणार नाही. म्हणून जे कर्म संपतं त्या कर्माचं हे कीर्तन नाहीये. अभ्युदय निश्रेयसाचं हे सामान्यत्वानं केलेलं कीर्तन नाहीये. इथं धर्म शब्दाचा अर्थ काय करायचा याचा विचार म्हणून आपण वेगळ्या अर्थाने करून आलो. आणि ह्या कारणाने जनाबाई म्हणतात ते वाचावी ज्ञानेश्वरी, याला काही महत्व येत. का वाचावी आता थोडा आपण पुढे विचार करू. म्हणून मी म्हटलं की ज्ञानेश्वरीसाठी वापरलेल्या सर्व विशेषणांचा विचार मला करायचा नाहीये, कारण विषयांतर होईल, त्याच्याने विषयांतर होईल. पण तरी सुद्धा एक दोन महत्वाच्या शब्दांचा विचार मी करून आलो. ही ब्रह्मानंद लहरी आहे, ही निगमवल्ली आहे, ही ज्ञानेश्वरी आहे. पण ज्ञानोबारायांनी मात्र याला धर्मकीर्तन हे सिद्धी नेले असं म्हटलं. ही ज्ञानेश्वरी हे धर्मकीर्तन आपण वाचा, ही निगमवल्ली वाचा, ही ब्रह्मानंद लहरी तिचा अनुभव घ्या. कशा करता वाचा, वाचून काय मिळणार आहे असा शब्द लोक उच्चारतात, असा प्रश्न लोक विचारतात. का हो तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, वाचल्याने काय होणार आहे? ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे काय मिळतं? असे प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की माणसाला कोणतंही कर्म करताना त्याच्या मागच्या प्रयोजनाचं पहिलं ज्ञान झालं पाहिजे अशी अपेक्षा असते. आम्ही हे का करतो हे आम्हाला कळाल्याशिवाय माणूस कर्मप्रवृत्त होत नाही, निदान शहाणा माणूस तरी. भर्तृहरींनी कर्म करणाऱ्यांचे 3 प्रकार केलेत. मला त्याची चिंता आत्ता करायची नाहीये. काही लोक कर्म करतात काहीच विचार न करता करतात. का करतात? जन्माला आले म्हणून करतात. काही लोक कर्माचा प्रारंभ करतात, बघू काय फल मिळेल ते नंतर पाहू असं म्हणून अनभिज्ञतेने कर्म प्रवृत्त होतात. आणि काही शहाणी मंडळी अशी असतात की ती आधी कर्म फलाचं ज्ञान करून घेतात आणि त्या बोधानंतर कर्म प्रवृत्त होताना दिसतात. भर्तृहरींनी 3 प्रकार केलेत. या 3 प्रकारांमधून अजून काही 3 प्रकार भर्तृहरींनी नंतर केलेले आपल्याला दिसतात, पण त्याचाही विचार मी आता करत नाही. त्या प्रारभ्यते न खलू विघ्न भयेन नीचैहि प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती मध्याः विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. भर्तृहरीचं वचन आहे. असू द्या, तो विषय स्वतंत्र आहे. मी बोलतो एवढ्या करता काहीतरी प्रयोजन दिसलं पाहिजे तर माणसाची प्रवृत्ती. का हो तुम्ही प्रवचनाला का जाणार, कीर्तनाला का जाणार? नाही हो, कीर्तनामध्ये बसलं की काहीतरी नवीन कळतं. म्हणजे काहीतरी नवीन कळवून घेण्याकरता आम्ही कीर्तन ऐकतो, प्रयोजन आहे. का हो तुम्ही प्रवचनाला का चालला? प्रवचनाची वेळ काय, कशा करता प्रवचना? नाही हो, प्रवचनात बसलं ते कानावर पडायला लागलं की इतकी गाढ झोप लागते, प्रयोजन आहे. काही का असे ना, ते चांगलं असेल वाईट असेल हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु प्रयोजन आहे का नाही मला सांगा. मी तुमच्याबद्दल बोलतच नाहीये, मला 4 महिन्याचे अनुभव आहेत. होतं असं बऱ्याच वेळेला. का बाबा तुम्ही इकडं का चालला? नाही हो, तिकडे त्यांना भेटलं की बरं वाटतं. हे काम का करता? अहो पैसे मिळतात. अमुक काम का करता? नाही हो, ते माझे मित्र आहेत म्हणून करतो. काहीतरी प्रयोजन आहे की नाही? प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. मंदो अपि प्रयोजनम अनुद्दिश्य प्रवर्तते. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि. मंद बुद्धीचा मनुष्य देखील प्रयोजन असल्याशिवाय कर्मात प्रवृत्त होत नसतो. शहाणा न होईल याच्यात नवल काय? प्रयोजन पाहिजे. अकामतः क्रिया न कर्हिचित दृश्यन्ते. आचार्यांनी भाष्यामध्ये म्हटलंय, भाष्य बघा आपण ब्रह्मसूत्रात. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. तसंच अकामतः क्रिया न कर्हिचित दृश्यन्ते. अकामतः केलेली क्रिया माणसाला जगतामध्ये आपल्याला कुठेही दिसणार नाही. काहीतरी त्याला निमित्त असतं, काहीतरी त्याचा हेतू असतो. तसं जनाबाई जर म्हणत असतील वाचावी ज्ञानेश्वरी, कशा करता? त्याला जनाबाईंनीच काही उत्तरं दिली आहेत. कशा करता वाचा? अरे ज्ञान होय अज्ञानासी.
ऐसा वर त्या टीकेसी म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. आता डोळा पहावी पंढरी असं का म्हटलंय ते ह्याच्यामध्ये कुठं बसतं तो विचार त्या चरणावर चिंतन करताना पुन्हा कधीतरी पाहू. पंढरपुरात पहा कुणाकडून तरी ऐका. मला तो विषय डोळा पहावी पंढरी हा माझा विषयच नाही आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, त्यामुळे सगळे अभंगाचा अन्वय मी तिकडच लावणार. डोळा पहावी पंढरी म्हणून ज्ञान होय अज्ञानासी नाही, वाचावी ज्ञानेश्वरी म्हणून ज्ञान होय अज्ञानासी. ऐसा वर त्या टीकेसी. कशा करता ज्ञानेश्वरी वाचा असा प्रश्न विचारणारा जर कोणी वेडगळ असेल तर जनाबाई म्हणतात, अरे मूर्खा, ज्ञान होय मूढा, अतिमूर्ख त्या दगडा म्हणून वाच. का वाचावी हा प्रश्नच तुझ्या मनात यायला नकोय, पण आला ना त्या अर्थी तू मूढ दिसतोस, म्हणून तुझ्याकरता ती चांगली आहे म्हणून तू वाच. नाही, कशा करता ज्ञानेश्वरी वाचावी. जनाबाई म्हणतात, अरे तुम्ही जर वाचाल तर माझ्यासारखी संत तुम्हाला लोटांगण घालेल म्हणून वाचा. मी 3 हेतू जनाबाईंनी दिलेले ढोबळ सांगतो. पण वाचावी ज्ञानेश्वरी असा जनाबाईंचा आग्रह आहे. वाचा बाबा ज्ञानेश्वरी वाचा. का? भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी म्हणून वाचा. आपल्या भाव आणि अक्षराची ही गाठ आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. आपल्याच नव्हे, भगवान श्रीकृष्णाचा भाव आणि भगवान श्रीकृष्णाचं अक्षर मुखातून प्रकट झालेलं यांची गाठ आहे. गाठ 2 पाठ आहेत या अभंगाच्या. भाव अक्षराची गाठी आणि भाव अक्षराची गोठी असे दोन्ही पाठ आहे. कोणताही घ्या. ज्ञानेश्वरी म्हणजे गोठी, आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी असं म्हटलंच आहे ज्ञानोबारायने. म्हणजे काय? भाव आणि अक्षर एक. प्रत्येक वेळेला आपल्या अंतःकरणातला भाव अक्षरातून प्रकट होऊ शकत नाही आणि प्रत्येक अक्षर हे भाव प्रकट करू शकत नाहीत. अक्षराच्या मर्यादा वेगळ्या आहेत, भावाच्या मर्यादा वेगळ्या आहेत. अनेक शब्द असे आहेत की ते शब्द आपल्याला कळतात पण शब्दाच्या मागचा भाव कळत नसतो. त्याच्याकरता मग बाकी सगळा पदार्थ विचार करावा लागतो, त्याच्याकरता व्याकरण अभ्यासावं लागतं, त्याच्याकरता मग ती व्यंजना शक्ती पहा, लक्षणा शक्ती पहा, अभिधा शक्ती पहा, अमुक करा तमुक करा. ते पुष्कळ त्याच्यामध्ये काही विचार आहेत. वाक्याचा अर्थ कळाला नाही मग ते अमुक करा तमुक करा, त्याच्यामध्ये पुष्कळ वाद. अन्विताभिधान वेगळा, अभिहितान्वय वाद वेगळा. ते साहित्यातले सगळे वाद ते विलक्षणच आहे, त्याच्यात जाण्याचं कारण नाही. जनाबाई म्हणतात वाचा ज्ञानेश्वरी वाचा. लोक विचारतात का वाचा, हेतू काय, कशा करता आम्ही वाचावं. रोज आम्हाला काही उद्योग नाही म्हणून सकाळी पारायणाला येऊन बसावं काय? काय वेळ जातो 2-3 तासाचा आनंदामध्ये म्हणून वाचावी काय? नाही, आम्हाला घरी काही सकाळचं मिळत नाही म्हणून इथं मिळतं म्हणून वाचायला यावी काय? हे काही उद्देश आहेत काय? हे काही प्रयोजन आहेत काय? वेडेपणा आहे हा. आपण याच्याकरता तरी ज्ञानेश्वरी वाचत नाही आहोत नक्की. मग का वाचावी ज्ञानेश्वरी? मी त्याची उत्तरं देतो. मी आधीच आपल्याला म्हटलंय मी जास्त आज जास्त बोलत नाही, ढोबळ मानाचं बोलतो. एक सांगतो, ढोबळ सांगतो. पहिलं त्याचं चिंतन म्हणून सांगतो साध. जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी. आम्ही विचारतो का वाचावी? मी म्हणतो जनाबाईंनी सांगितलंय म्हणून वाचावी, संपलं. बाकी विचारच करू नका. आम्ही ज्ञानेश्वरी का वाचावी? जनाबाई सांगतात म्हणून. कारण का? मोठ्यांचं ऐकावं त्याच्याने आपलं कल्याण असतं म्हणून. मोठ्यांचं ऐकत चला. लहानपणापासून आपण लहानांना हे शिकवतो, मोठ्यांचं ऐकावं, मोठे म्हणतील तसं वागावं. अरे लहानांना बऱ्याच वेळेला त्याचा हेतू कळत नाही पण मोठ्यांना कळतो ना. बस आहे, पुष्कळ आहे. आपण बाकीचा विचार करू नये, कारण मोठी माणसं आपल्या हिताचं सांगतात. सगळीच मोठी सांगत नसली तरी संत तरी नक्की सांगतात. कदाचित सगळेच मोठे झालेले आपल्या हिताचं बोलणार नाहीत, परंतु संत महात्मे मात्र आपल्या हिताचं. अरे आपल्या हिताच्या आपण ज्या कल्पना करतो त्याच्यापेक्षा संतांनी आपल्या हिताच्या ज्या भूमिका मांडलेल्या असतात त्या फार व्यापक असतात.
मी साधं बोलतो, एक वाक्य सांगतो, आपण आपल्याला तेवढं ओळखत नाही जेवढं ज्ञानोबा आपल्याला ओळखतं. मी मला तेवढा ओळखत नाही जेवढे तुकोबाराय मला ओळखतात. तुम्ही तुम्हाला तेवढे ओळख. आपणच आपल्याशी अनभिज्ञ आहोत बऱ्याचदा. आपल्या संबंधामध्ये आपणच आपल्याला ओळखत नाही. पण तुकोबाराय आपल्याला ओळखून आहेत, ज्ञानोबाराय आपल्याला ओळखून आहेत, संत आपल्याला ओळखून आहेत. आमचं हित कशात आहे हे आम्हाला तेवढं कळत नाही जेवढं आमचं हित कशात आहे हे तुकोबारायांना कळालंय, ज्ञानोबारायांना कळालंय. आम्हाला हित पैसा मिळवण्यामध्ये वाटतं, आम्हाला हित सत्ता प्राप्तीत वाटतं, आम्हाला हित आयुष्यात वाटतं, आम्हाला हित विषय भोगात वाटतं. पण संत तुकोबाराय म्हणतात, नाही बाबा, हित ते करावे देवाचे चिंतन, हे हित आहे. हित तेच एक रामकंठी राय, हे हित आहे. या हिताला तू जागलं पाहिजेस. आपुलिया हिता जो असे कोण हिताला जागतो म्हणजे काय, हे हित आहेत. हिताच्या या व्याख्या आहेत. आणि जनाबाई जर आपलं जीवन अधिक चांगल्या पद्धतीनं जाणत असतील तर आपल्या जीवनामध्ये काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे जनाबाई सांगतात. म्हणूनच आपण वाचलं पाहिजे. म्हणून माझं उत्तर पहिलं तेच आहे. जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी. आम्ही म्हणतो का वाचावी, मी म्हणतो बाबा जनाबाईनं सांगितलंय म्हणून वाचावी. तिथंच त्याचं उत्तर आहे. जास्त लांब जाण्याचं कारण नाही. कारण श्रुती स्मृतीची अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयाची आचरिता पाहू. त्यांचं ऐका, मोठ्यांचं ऐका. आम्हाला वाचायला सांगितलंय ना, आपण वाचावं. काही वेळेला आपली बुद्धी न चालवणं हे शहाणपणाचं लक्षण असतं. जगतामध्ये दुर्दैवाने बऱ्याच वेळेला बुद्धी चालते म्हणून शहाणा म्हटलं जातं, पण परमार्थामध्ये बुद्धी स्वतःची न चालवणारा शहाणा ठरत असतो. प्रपंचामध्ये जो बुद्धी चालवतो तो शहाणा आहे, आणि परमार्थामध्ये आपली बुद्धी न चालवता जो ज्ञानोबाराय तुकोबारायांचा ऐकतो तो शहाणा आहे. स्वामी अखंडानंदजी सरस्वतींनी एका लेखामध्ये फार चांगलं विधान केलं. अखंडानंदजींनी असं म्हटलं एका लेखामध्ये की माणूस जर शास्त्राच्या आणि संतांनी सांगितलेल्या मार्गावरून जर गेला तर त्याला देव फार लवकर भेटेल, पण त्या मार्गावरून जाताना आपण आपली बुद्धी वापरतो म्हणून या जन्मात भेटत नाही. आपल्याला परमात्मा प्राप्ती न होण्याचं कारण काय आहे? काही नाही, आपण आपली बुद्धी चालवतो हे त्याचं कारण आहे. आपली बुद्धी मध्ये आली की सगळं मुसळकेरात. अरे समोर ज्ञानेश्वर महाराज असताना आपण आपली बुद्धी चालवायचं काय कारण आहे मला सांगा ना. अर्जुनाची मुख्य अडचण काय आहे? अर्जुन काही वेडा होता काय? अर्जुन काही मूर्ख होता काय? अरे ज्याला सगळं कळतं, ज्याला हिंसा अहिंसा कळते, ज्याला करावं न करावं हे कळतं, तो देवाकडे जातो आणि मग भगवान त्याला पुढचं सगळं सांगायला लागतात अशोचानंद व शोचस्त्वंपासून. अर्जुनाची मुख्य अडचण काय आहे? अर्जुन वेडा नाहीये, मूर्ख नाहीये. मग अर्जुनाची मुख्य अडचण ही आहे की अर्जुनाला निश्चय करता येत नाही. हे करू का ते करू, करायचं काय किंवा करायचं काय चांगलं आणि काय वाईट हे कळतं, पण निश्चयात्मक बुद्धी होत नाही. आणि अर्जुनाची सगळ्यात मोठी अडचण ही आहे, दुसऱ्या अध्यायापर्यंत येईपर्यंत जरा गीतेच्या परिभाषेमध्ये सांगतो. अर्जुनाची सगळ्यात मुख्य अडचण ही आहे की समोर परमात्मा उभा असताना युद्ध न करणं हाच सगळ्या प्रश्नावरचा मुख्य उत्तराचा भाग आहे असं अर्जुनाने स्वतःने ठरवलं. म्हणून ठीक, भगवंतासारखा भगवान समोर उपस्थित असताना अर्जुनाने आपली बुद्धी चालवली आणि देवाला सांगितलं काही नाही देवा, मला वाटतं युद्ध न करणं हेच सगळ्या प्रश्नाचं उत्तर. साधा विचार आहे. संत किंवा परमात्मा समोर असताना आपली बुद्धी चालवायचीच कशाला? देवाने म्हटलं युद्ध कर, युद्ध करावं. देवाने म्हटलं हे ऐकावं. देवाने म्हटलं समजलं का, समजलं म्हणावं. परमात्मा समोर असताना आपली बुद्धी अर्जुनाने चालवली कशाला? बरं चालवली ती चालवली, देवालाच आग्रह करून सांगितलं देवा युद्ध न करणं हेच सगळ्या प्रश्नावरचं उत्तर आहे. अरे सगळ्या प्रश्नाची उत्तरं जिथं संपतात तो समोर उभा आहे ना. सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्याच्याकडे अगदी यथार्थतेनं आपल्याला प्राप्त होतात आणि सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून जो अवताराला आलेला आहे तो समोर उभा आहे ना, मग त्याला आपण आपल्या बुद्धीनं ठरवलेलं उत्तर का आग्रहानं सांगायचं? हे जसं अर्जुनाच्या बाबतीत आहे तसंच ज्ञानेश्वरीच्या बाबतीत आहे. ज्ञानेश्वरी गाथा समोर असताना आपण आपली बुद्धी चालवायची कशा करता?
बरं चालवली तर चालवली, पुन्हा हेच म्हणतो या अभंगाचा हाच अर्थ आहे असं मला वाटतं. आपली बुद्धी पुन्हा आरोप अभंगावरच आहे, पुन्हा अभंग आरोप सगळे ज्ञानोबर आहे तुकोबरायांवरच आहे. ते जे सांगतील ते माणसाने ऐकावं. जनाबाई म्हणतात ना, वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी, स्वतःची बुद्धी चालवू नये, हा परमार्थ आहे. मी परमार्थाचं एवढंच सूत्र सांगतो. म्हणून मी आपल्याला व्याख्या करून सांगितलं, संसारामध्ये बुद्धी चालवणं हे शहाणपणाचं लक्षण असेल, पण परमार्थामध्ये संत सांगतील त्यानुसार आपली बुद्धी न चालवता चालणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. परमार्थाचं हे स्वरूप आहे म्हणा, सूत्र आहे म्हणा, काही म्हणा. जनाबाई सांगतात म्हणून मी आपल्याला त्याचं कारण सांगतो. थोडा विचार त्या संबंधानं करा. कर्मविपाकाचे नियम आपल्याला माहिती नसतात. आपण एखादं कर्म करतो, त्या कर्मातून काही निर्माण होतं. जोपर्यंत ते आपल्या खात्यात जमा होत नाही आणि जोपर्यंत ते फलद्रूप होण्याकरता किंवा ते प्रवृत्त होत नाही, तोपर्यंत त्याला संचितही म्हणत नाहीत, त्याला प्रारब्धही म्हणत नाहीत, त्याला अपूर्व असं म्हणतात. कर्मातून काय निर्माण होतं? पहिल्यांदा एकदम प्रारब्ध कर्मातून निर्माण होत नाही, कर्मातून निर्माण होतं ते अपूर्व. अपूर्वाचं पर्यवसान मग संचितात किंवा प्रारब्धात होत असतं. आपण भाष्य पहा, परात्तु तच्छ्रुते हे असं सूत्र आहे ब्रह्मसूत्राम, त्याच्यावरचं आचार्यांचं भाष्य पाहून घ्या. अपूर्व निर्माण होते. कोणत्या कर्मातून कोणतं अपूर्व निर्माण होणार आहे हे आपल्याला सांगता येतं काय, ठरवता येतं काय? नाही. मी पुण्य कर्म केलं म्हणून माझ्याकडे पुण्य जमा होईल याची खात्री आपल्यापैकी कोण देतो? चांगलं वागूनही पाप लागल्याची उदाहरणं आहेत का नाही? मी जरा वेगळं बोलतोय, ऐका. आम्हाला वाटतं आम्ही पुण्य कर्म केलंय, पण ते पुण्य नसतं. पुण्य करिता होय पाप, पुण्य करायला जातो आणि पाप पदरात पडतं. अशी कित्येक वेळेला आमच्या जीवनामध्ये घटना घडतात. आम्हाला वाटतं ते पुण्य कर्म आहे म्हणून, पण ते पुण्य नसतं, ते पापच असतं. आम्हाला वाटतं आम्ही पुण्यकर्म केलं, आम्ही पुण्यकर्म केलं. मी उदाहरण गंमत म्हणून सांगत असतो. एखाद्या वेळेला संध्याकाळी आपण वर्तमानपत्र वाचत घरामध्ये बसलेलो असतो, दिवा लावलेला असतो. त्या दिव्याच्या प्रकाशाला मोहित होऊन एखादा किडा तिथे येतो. तो किडा भिंतीवर बसलेला दिसला की पाल त्याला खायला येते. मग ती पाल त्या किड्याकडे जाताना आपल्याला वाटतं अरे अरे काय ही पाल आता त्या किड्याला मारणार, तो किडा खाणार. आपल्या डोळ्यासमोर हत्या, आपल्या डोळ्यासमोर हिंसा घडेल. असं नाही, त्या किड्याचा प्राण वाचवला पाहिजे म्हणून आपण हातात वर्तमानपत्र उपरणं असेल तर एकदम असं झटकतो. ती पाल बिचारी घाबरून निघून जाते आणि आपल्याला वाटतं किड्याचा प्राण आपण वाचवला. पुण्य आहे का पाप आहे सांगा? किड्याचा जीव आपण वाचवला, पुण्य आहे का पाप आहे? पुण्य आहे की नाही? असाच भ्रम सगळ्यांना होतो. हे पुण्यच वाटतं, पण त्या दिवशी त्या पालीच्या प्रारब्धामध्ये तेवढाच किडा खाण्याचं होतं. तिच्या तोंडातला घास हिरावून घ्यायचं आपल्याला काय कारण आहे? हे पुण्य आहे का पाप आहे? त्या पालीला बिचारीला तेवढं अन्न आज मिळणार होतं. तिच्या प्रारब्धामध्ये जर तेवढंच अन्न असेल तर पालीच्या तोंडातला घास हिसकावून घ्यायचा अधिकार आपल्याला दिला कोणी? दुसऱ्याचं अन्न काढून घेणं पुण्य का पाप? मग आपण पुण्य केलं का पाप केलं? असं होतं. आम्ही बऱ्याच वेळेला ज्या कर्माला पुण्य समजत असतो त्याच्यातून अपूर्व जे निर्माण होतं ते दुःखकारक असतं. मी का बोलतो हे लक्षात घ्या. माझा मुद्दा हे कर्मविपाक सांगण्यात नाही आहे. आपल्या क्रियेतून, आपल्या विचारातून जे काही अपूर्व निर्माण होतं त्या अपूर्वाची आपल्याला कल्पना नसते. मग अपूर्व चांगलं व्हायचं असेल तर काय करावं? आपली बुद्धी न चालवता शास्त्रानुमोदित कर्म करावं. हे कर्म चांगलं आहे का वाईट आहे हे आपण ठरवण्याच्या नादात पडू नये. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. बस ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम मिहार्हसि. 16व्या अध्यायाचा शेवटचा श्लोकामध्ये भगवान हे बोलून दाखवतात की अर्जुना, कर्म आणि अकर्माच्या बाबतीमध्ये मला सुद्धा, भगवंताला सुद्धा प्रमाण धरू नकोस. मग प्रमाण कोण आहे? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते कुडे लोकी वाळा वेगा. ज्ञानोबा बोलून दाखवतात 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला. कार्य आणि अकार्य याचा विवेक करायचा असेल तर पारख कशाने करायची? पारख करायची शास्त्रांनी करायची. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे. बाबा शास्त्रांनी जे टाकून द्या म्हणून सांगितलं ते किती अनुकूल वाटत असेल तर टाकायचं,
आणि शास्त्राने जे स्वीकारा म्हणून सांगितलेलं असेल ते किती प्रतिकूल असलं तरी स्वीकारायचं, याच्यात शहाणपण आहे की नाही? तसं आमच्या जीवनामध्ये कल्याणकारक काय आहे हे आम्हाला जर कळत नसेल तर जनाबाईंनी सांगितलेलं आपल्या बुद्धी न चालवता ऐकणं, याच्यात शहाणपण आहे की नाही? कर्माच्या बाबतीत जसं शास्त्र आपल्याला प्रमाण असतं तसं हित अहिताच्या बाबतीमध्ये संत आपल्याला प्रमाण असतात, संत वाङ्मय आपल्याला प्रमाण असतं. म्हणून आपली बुद्धी हित अहिताच्या बाबतीत न चालवता, संतांना सगळं अपूर्व ठाऊक असतं. संतांना अपूर्व असं काहीच नसतं, सगळ्यांना संतांना सर्वाचं ज्ञान आहे, संत सर्वज्ञ आहेत. ज्ञानोबारायांना माहिती नाही असं या जगात काही नाही. मी थोडंसं अभिमानाने बोलतो, जगामध्ये असा विषय नाही की ज्याची चर्चा तुकोबारायांनी गाथ्यात केली. चला, असा विषय नाही जगतामध्ये की तुकोबाराय त्या संबंधाने, तुम्ही कोणताही विषय काढून आणा, तुकोबारायांचं ज्ञानोबारायांचं प्रमाण आपल्याला त्या संबंधामध्ये देत आहे, त्याचा विचार आपल्याला मांडता येऊ शकतो. मी हे का बोलतो? आपल्याला आपल्या हिताची अहिताची जाणीव संतांना असते, जनाबाईला आहे, म्हणून त्या म्हणतील तसं ऐका. कारण का? कारण ते आपल्याला जे सांगत असतात ते केवळ तोंडाची वाफ दडवत नसतात. मग कशा करता? त्यांनी ते करून पाहिलेलं असतं म्हणून ते जगाला सांगतात. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. जनाबाईंनी ज्ञानेश्वरी वाचली आणि त्या ज्ञानेश्वरीच्या वाचनामध्ये काय आनंद आहे हे जनाबाईंना कळलं, म्हणून तो अनुभव जगाला घ्यावा याच्याकरता जनाबाई जगाला सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी. संतांना आलेले अनुभव आपल्याला आले तर जीवनाची कृतार्थता असते. संतांचे अनुभव आपल्याला आले पाहिजेत पण येत नाहीत. त्यांचे कोणते अनुभव आपल्याला येतात? बाईल मेली बरे झाले. त्यांचे कोणते अनुभव आपल्याला येतात? बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरी हे अनुभव आपल्याला येतात. भाग गेला शिण गेला अवघा झाला, आला काय अनुभव? नाही, हे अनुभव आपल्याला येत नाहीत. पण ते यावेत याच्याकरता वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, जनाबाई सांगतात. गंमत पहा काय आहे. एक छोटासा विचार सांगून थांबतो आजच्या पुरता. संबंध गीता सांगून झाल्यानंतर भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, ही गीता कुणालाही सांगायची नाही बरं का. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च माम योभ्यसूयती. नाही, हे कुणालाही सांगायचं नाही. पण मग गीता वाचनाचं काही फल, गीतेच्या अभ्यासाचं काही फल आहे ना. अध्यक्षतेच्या यैमम धर्मम संवाद मावयोहो ज्ञान यज्ञेन तेनाहम इष्टस्याम इति मे मतिही. माझी मती असं सांगते. काय सांगते? अध्यक्षतेच्या यैमम, माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये झालेला हा जो संवाद आहे, या संवादाचं जो अध्ययन करील म्हणजे जो कोणी हा संवाद वाचील त्याला काय प्राप्त होतं? ज्ञान यज्ञेन तेनाहम इष्टस्याम इति मे मतिही. अरे त्यांनी ज्ञानयज्ञ केला असं माझं मत आहे. आता ते ज्ञानयज्ञ काय काय केला, कसा केला ते 4थ्या अध्यायामध्ये बघून घ्या. मला ते सांगण्यात तात्पर्य नाही. मी का हा विचार सांगतो आपल्याला, एक थोडक्यामध्ये त्याचा विषय बोलतो. लोक असं विचारतात की वाचावी ज्ञानेश्वरी ना. वाचावी, आम्हाला कळलं, आम्हाला कळलं ज्ञानेश्वरी वाचावी हे जनाबाई म्हणतात, आम्हाला कळलं, आम्ही वाचूई. पण जनाबाईंच्या या मताला नाथ महाराजांचा विरोध आहे. नाथ महाराज काय ज्ञानेश्वरी वाचू नका म्हणतात काय? नाही, ते असं म्हणत नाहीत. पण त्यांचं म्हणणं काय? अर्थावीण पोथी वाचून काय? अरे अर्थ कळल्याशिवाय कसं वाचायचं? आणि ज्ञानेश्वरीचा अर्थ काही केले आम्हाला कळत नाही. अहो ते काय ओम नमोजीन, काय आद्यान, काय प्रतिपाद्या, काही कळत नाही हो. बहुतेक जणांची ही तक्रार आहे. मी आपल्याला एक वाक्य सांगतो, आपण वाईट वाटून घेऊ नका. आपण मला ज्ञानेश्वरी कळत नाही याचं वाईट वाटून घेऊ नका. कारण ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत सोडले तर सगळ्यांची हीच तक्रार. वाईट वाटून घ्यायचं, अरे सगळ्यांचीच तक्रार आहे, ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही, कळत नाही, ज्ञानेश्वरी कळत नाही हो. वाचायला आम्ही सुरुवात केली पण काहीच डोक्यात जाईना म्हणून सोडून दिली. ज्ञानेश्वरी हा अभ्यासाचा आणि उपासनेचा ग्रंथ आहे. सगळेच ग्रंथ उपासनेचे नसतात. चित्सुखी हा काही उपासनेचा ग्रंथ नाही आहे.
विवरण प्रमेय संग्रह हा काही उपासनेचा ग्रंथ नाही आहे. अद्वैत सिद्धी हा काही उपासनेचा ग्रंथ नाही आहे, हे अभ्यासाचेच ग्रंथ आहेत. शिवलीलामृत हा काही अभ्यासाचा ग्रंथ नाही, ते उपासनेचाच ग्रंथ आहे. तिथे उपासनाच का? गजानन महाराजांची पोथी आपण वाचतो, काय आहे? अभ्यास आहे? नाही, सरळ कथा आहेत. त्याच्यातून संतांचं महात्म्य आम्हाला कळत जातं आणि हे ग्रंथ वाचला की आम्हाला त्याचं काही फल मिळतं. आम्हाला कळलं नाही तरी म्हणत राहावं, त्याचं काहीतरी फल असतंच आहे. म्हणण्याचं वाचण्याचं काही फल असतंच आहे. स्तवं पांडुरंगस्य वैपुण्यदम ये पठन्येक चित्तेन भक्त्याच नित्यम, आहे का नाही? पठन्येक चित्तेन, एक चित्तेन पठन, एक चित्तानं फक्त त्याचं पठण करा, वाचा फक्त हे पांडुरंगाष्टक. परिणाम काय होईल? तीर्थवांत काले आम्ही भवसागराच्या पलीकडे पोचू अंतकालामध्ये, आणि हरे हे आलयम शाश्वतम प्राप्नुवंती, आणि भगवंताचं धाम आम्हाला नित्य प्राप्त होऊन जाईल. काय करा? नाही कळलं तरी म्हणत जा, नाही कळलं तरी म्हणत जा. काय म्हणा? पांडुरंगाष्टक म्हणा, नाही कळलं तरी म्हणा. महायोग पीठे तटे विमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम. म्हणताना परब्रह्मलिंगम म्हणजे काय हो? कुणाला माहित काय ते? बरं, भजे म्हणजे काय? हा, ते माहिती आहे, पण त्या भज्याचा आणि या भजेचा काही संबंध नाही. महायोग म्हणजे काय? कुणाला माहित? तडिद्वास नील मेघावभासम म्हणजे काय? कुणाला माहित काय येते? मेघावभासम म्हणजे काय? अरे कुणाला माहिती काय येते? आम्हाला काही माहित नाही याच्यातलं, पण म्हणत जा. पठन्येक चित्तेन भक्त्याच नित्यम भवांभो निधीम ते तीर्थवांत काले, हे त्याचं फल आहे. कळलं नाही तरी म्हणावं, कारण हे जे उपासना असते त्या उपासनेमध्ये ज्ञानाला महत्व नसतं, त्याच्या मागच्या भावनेला महत्व असतं. म्हणून जनाबाई म्हणतात, कळत नाही ना ज्ञानेश्वरी, हरकत नाही, भावनेनं वाचावी ज्ञानेश्वरी. तुम्ही भावना ठेवा. ज्ञानोबाराय मला हे सांगतात, कळलं नाही तरी ऐकावं, म्हणावं, वाचावं. कधीतरी ज्ञानोबाराय कृपा करतील. नाही, त्यांच्या मुखातून निघालेले शब्द आपल्याला मिळाले ना, जीवन धन्य होऊन जाईल. चला, गीतेचं कारण सांगतो, हे संपवतो. फक्त एक छोटी गोष्ट सांगतो आणि संपवतो. आम्हाला कळत नाही तरी वाचा. का वाचा? उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपण ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला, हरकत नाही. आपण नियम केला, चला उद्या पारायणाला जायचंय बरं का, संकल्प झाला ना. पुराणांनी असं वर्णन केलंय, आपल्या संकल्पाचे काही देव साक्षी असतात. त्या देवतांना कळतो आपला संकल्प, आणि संकल्प झाला की मग त्या देवता ठरवतात, अरे हा उद्या पारायणाला बसणार आहे बरं का, याची ज्ञानेश्वरी ऐकायला आपल्याला जायचं. आम्हाला कळत नाही, नसू देत. काय झालं? एक लहान मुलगा होता, एका गुरुकडे राहिला. ओके, धावती कथा सांगतो. एका गुरुकडे राहिला. एके दिवशी तो महात्मा त्या विद्यार्थ्याला घेऊन असा फिरत फिरत निघाला. एके ठिकाणी वेदांताची चर्चा चालू होती. वेदांताची खूप विद्वान तिथं जमलेले. प्रत्येक जण आपापला विषय मांडतो, आपापला विषय मांडतो. कोणी त्याला विरोध करतो, कोणी त्याला अनुकूलता दाखवतो. खूप रंगलेली चर्चा वेदांताची. तो महात्मा तिथं बसून त्यांनी सगळी चर्चा ऐकली. 2 दिवसाचं काही चर्चासत्र होतं, सगळी चर्चा त्याने ऐकली. ऐकल्यानंतर त्याला, महात्म्याला असं वाटलं की ही जी चर्चा चालू आहे ही फार सामान्य पातळीवर आहे. खरं म्हणजे हा तत्वज्ञानाचा विषय अजून पुढच्या पातळीवर चर्चेला गेला पाहिजे. म्हणून सगळ्या त्या दिवसाची चर्चा सत्र संपल्यानंतर तो महात्मा संयोजकांकडे गेला आणि संयोजकांना सांगितलं की तुमच्या या चर्चासत्रामध्ये मला एक अर्धा तास बोलायला मिळेल काय? ते संयोजक म्हणाले, अहो तुम्ही साधू दिसता आहात, परंतु खरोखर आमची चर्चासत्राची सगळी नावं भरली आहेत, आता आम्हाला काही कुणाला संधी देता येणार नाही, आमची वेळ संपलेली आहे. तो म्हणाला, हरकत नाही, मी उद्या येतो. ते म्हणाले, आम्ही असं करू शकणार नाही, पण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एक चर्चासत्र इथंच आहे, त्या चर्चासत्रामध्ये जर त्याची नावं भरलेली आहेत पण शेवटी थोडासा वेळ शिल्लक राहिला तर आम्ही तुम्हाला देऊ. कधी आहे? अमुक अमुक दिवशी. तुम्ही बोलणार आहात? त्या महात्म्याने सांगितलं, मी काही असं समाजामध्ये बोलत नाही, पण हा माझा विद्यार्थी बोलेल. लहान मुलगा 8-10 वर्षाचा, त्याला काय वेदांत कळणार? साधा 8-10 वर्षाचा मुलगा, हा मुलगा बोले.
ते संयोजक म्हणाले नको, एवढी गंभीर चर्चा चालू आहे, तुम्ही मुलाला कुठे बोला. नाही नाही, तो बोलेल. ठीक आहे. ते म्हणाले बघू आपण त्या वेळेला, वेळ झाला तर देऊ संधी. 8 दिवसामध्ये त्या महात्म्याने त्या मुलाला त्या वेदांताच्या विषयावरचं भाषण असं अस्खलित तयार करून दिलं महाराज. कुठे थांबायचं, कुठे हसायचं, कुठे हात हलवायचा, कुठे हातवारे करायचे, कुठं बराच वेळ थांबायचं, कुठं स्वल्प विराम, कुठं पूर्ण विराम, कुठे विनोद करायचा, कुठं काय करायचं, काय सगळं त्याच्याकडून इतकं काटेकोर सगळं तयार करून घेतलं 8 दिवसामध्ये. अर्ध्या झोपेतून अर्ध्या रात्री मुलाला उठवलं तरी खडखड 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 तो बोलून दाखवायचं. 1 तासाभराचं भाषण त्यांनी इतकं अलौकिक पद्धतीनं तयार करून घेतलं. सगळं त्याच्या अंगविक्षेपासह सगळं तयार करून घेतलं. 8 दिवसामध्ये तो मुलगा तयार झाला. 8 दिवसानंतर पुन्हा ते चर्चासत्र झालं. मग शेवटी त्यांनी विनंती केली, नाही होय, 1 अर्धा तास मला द्या. झालं. संयोजक म्हणाले ठीक आहे. सगळं झाल्यानंतर संयोजकांनी सांगितलंय पा सगळं चर्चासत्र संपलंय, आम्ही खूप समाधानी आहोत, पण या मुलाला थोडी संधी बोलायला पाहिजे. विद्वान म्हणाले हा 8-10 वर्षाचा मुलगा आहे, आम्ही आमचं 75 वर्षाचं आयुष्य वेदांताच्या चिंतनात घातलं आणि 10 वर्षाचा मुलगा आमच्या समोर बोले. संयोजकांनी सांगितलं बरोबर आहे, पण त्याला बोलू द्या, काय लहानच आहे शेवटी, काही झालं तरी काय होईल. ठीक आहे. सगळ्यांनी मान्यता दिली. झालं. तो मुलगा बोलायला उभा राहिला. उभा राहिल्यानंतर त्याचं जे भाषण सुरू झालं, त्या महात्म्याने असं वेदांत तयार करून घेतला होता त्याच्याकडून. ते जे भाषण सुरू झालं, घड 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 बोलायला लागला, विनोद करायला लागला. ऐकणाऱ्या अनेक विद्वानांना असं वाटायला लागलं की अरे हा मुद्दा आपल्याला कसा सुचला नाही, अरे हा बोलतो हे आपल्याला का लक्षात आलं नाही, आपण का असा विचार केला नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं. अर्धा तास निघून गेला, तास झाला आणि त्या मुलाचं भाषण संपलं. भाषण संपल्यानंतर त्या सगळ्या विद्वानांनी उठून टाळ्या वाजवल्या, त्याचं कौतुक केलं. विद्वान समोर आले, त्याला हार घातला, त्याला डोक्यावर घेऊन नाचायला लागले. त्या लहान मुलाला डोक्यावर घेऊन ती माणसं जेव्हा विद्वान जेव्हा नाचायला लागले, त्या मुलाला काही कळेना हे आपल्याला का डोक्यावर घेत आहे, काही कळेना. तरी ते बाकीचे विद्वान मात्र घेऊन नाचायला लागले. मुलाला मात्र शेवटपर्यंत कळलं नाही की आपल्याला डोक्यावर घेऊन का नाचतात. माझा दृष्टांत संपला. मला मुद्दा असा मांडायचा आहे की आपल्याला जरी ज्ञानेश्वरी कळली नाही ना तरी वाचावी, कारण आपण वाचताना ज्या देवता आणि जे संत आपल्या जवळ येऊन बसलेले असतात त्यांना तरी ती कळते ना, ते आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतात. याच्याकरता वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी, असं जनाबाई म्हणतात. ती ज्ञानेश्वरी का वाचावी या संबंधामध्ये अजून विचार आपल्याला करायचा आहे. मी आज सामान्य प्रास्ताविक बोललोय, थोडासा एक अगदी सामान्य ढोबळ